अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी शेजारी बसणं टाळलंय। वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते, मात्र दोघांनी एकमेकांशेजारी बसणं मात्र टाळलंय। कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे दोघे एकमेकांशेजारी बसतील का याचीच चर्चा सुरू होती। मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलंय। अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील बसले होते, मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्यामुळे नव्या चर्चाही सुरू झाल्या आहेत। बाळासाहेबांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती आहे, त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे। बाळासाहेबांना भारतरत्न द्या अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे। त्याची मागणी आहे समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे। गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाही, ज्या किताबाला अशाने भारतरत्न आपण दिलेला आहे। पण ज्याने या देशामध्ये खरा हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही, हे ढोंगबंद करा। बाळासाहेब ठाकरेंची तो जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होता, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे। यानंतर राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। अमरावतीत महिला एसटी प्रवासी वाढलेत। अमरावती जिल्ह्यात वर्षभरात एसटी मधून 1,61,00,000 महिलांनी प्रवास केलाय। महिला प्रवाशांच्या वाढत्या संख्येने एसटीचं उत्पन्नही वाढवलंय। यवतमाळच्या कोसदनीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झालाय। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। अपघातादरम्यान नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता। या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। पनवेलमधल्या कामोठे आणि तळोजात पालिका प्रशासन प्राथमिक शाळा उभारणार आहे। मागील अनेक वर्षांपासून येथील पालकांकडून पालिकेच्या शाळा सुरू करण्याची मागणी केली जाते। पुढील 2 वर्षात या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू करण्याचं नियोजन पालिका आयुक्तांनी आखलंय। अहिल्यानगरमध्ये रसायन मिश्रित पाणी ओढ्यात सोडण्यात आलंय। रसायन मिश्रित पाणी मिसळल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जळाली आहेत। इतकंच नाही तर ओढ्या नाल्यांमध्ये असलेले मासे आणि साप देखील मृतावस्थेत आढळून आले आहेत। 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचं आवाहन धुळे पोलिसांनी केलंय। सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय ध्वज इतरत्र आढळून आल्यास स्वयंसेवकांच्या मार्फत गोळा करून प्रशासनाला सुपूर्द करा, असं देखील आवाहन धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंनी सामाजिक संस्थांना केलंय। एक मोठी बातमी पाहूयात। वाल्मिकी कराडनं जामिनासाठी अर्ज मागे घेतला। जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलेला आहे। आज केज न्यायालयात सुनावणी होणार होती आणि आताची ब्रेकिंग आपण पाहतोय की वाल्मिकी कराडनं जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलाय। आज केज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार होती। कराडचा जामिनासाठीचा अर्ज मागे घेण्यात आलाय। बीड सरपंच हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी समजला जाणारा वाल्मिकी कराड याचा आता जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय। राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। वीज महावितरण यांच्या वतीने सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे मीटर रीडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। याच्या विरोधात वीज मीटर रीडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार 1 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत। स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी रत्नागिरीच्या खेडमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे। खेडमधील कोका कोला कंपनीचे काम बंद पाडलंय। काम बंद केल्यानंतर तुर्तास
आंदोलन मागे देखील घेण्यात आलं. स्थानिकांना नोकरीत प्राधान्य न दिल्यास शिवसैनिक पुन्हा कंपनीत घुसणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. कोल्हापुरात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्या एटीएमच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. नोटा भरणाऱ्या सराफासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 86 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सांगलीच्या विटा आणि आटपाडीत घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यात विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोरट्यांच्या टोळीला शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद केली होती. यानंतर रोहित्र चोरणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता उपस्थित झालाय. कारण पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. रस्त्यावर उभ्या चारचाकी वाहनांची सायंकाळच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे. कोयत्या गँगने ही तोडफोड केल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे पालिकेकडून 1 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत शहरात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 4,519 नागरिकांकडून तब्बल 36 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या आणि आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांविरोधात नवीन वर्षात कारवाईचा फास आवळलाय. धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर अतिवृष्टी अनुदान 2024च्या पहिल्या टप्प्यातील 1,80,000 शेतकऱ्यांना मंजूर झाले होते. त्यासाठी 221 कोटी 81 लाख निधीची गरज होती. अखेर हे अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पेणमध्ये गावठी वालाच्या शेंगांची शेती बहरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. शेतकऱ्यांकडून गावठी वालाच्या शेंगांची शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात गावठी वाल बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. एपीएमसी फळ बाजारात 865 क्विंटल मोसंबीची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजारात मोसंबीला 25 ते 50 रुपये किलो भाव मिळतोय. आवक वाढली असली तरी ग्राहकांकडून मागणी असल्याने भाव स्थिर राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. यवतमाळच्या कोसदनीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झालाय. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. अपघातादरम्यान नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या जीवाणूचा प्रसार दूषित अन्न किंवा प्राण्याद्वारे होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे अशुद्ध पाणी आणि दूषित अन्न टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पुण्यात दुर्मिळ गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या आजाराने थैमान घातलंय. पुण्यात रुग्णांची संख्या 22 वरून थेट 59 वर पोहोचली आहे. 2 दिवसात ही संख्या दुपटीने वाढली आहे. 38 पुरुष तर 21 महिलांना गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लागण झाली आहे. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे महापालिका यामुळे अलर्ट मोडवर आली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोमसाठी पुण्यातल्या पाण्याचे स्रोत तपासा असे आदेश पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिलेत. पुणे शहराच्या ज्या भागात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिलेत. मुंबई अहमदाबाद मार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणार आहे.
MSRTCच्या लाल परीचं प्रवास भाडं आता 15% वाढणार आहे। या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरवाढ झाल्यास एसटीच्या उत्पन्नात 4 कोटींची भर पडणार आहे, त्यामुळे एसटीचे तोट्यात रुतलेलं चाक बाहेर निघण्यास मदत होणार आहे। अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे। याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतलाय। त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार आहे। आज पुण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी भारती विद्यापीठ आणि आंबेगाव परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। दरम्यान पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांसह संगमात स्नान केलं। त्यानंतर सीएम योगी यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत संगम काठावर बसून भोजनही केलं। कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं 7 गडी अन 43 चेंडू राखून दणक्यात विजय मिळवला आहे। टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित 20 षटकात सर्वबाद 132 धावा करत टीम इंडियासमोर 133 धावांचं टार्गेट सेट केलं होतं। इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 5.75च्या इकॉनॉमीने फक्त 23 धाव्या दिल्या आणि 3 विकेट घेतल्या। त्याने जॉस बटलर, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला। या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं। ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संपूर्ण संघ 132 धावात ऑल आऊट झाला, त्याच खेळपट्टीवर एकट्या अभिषेक शर्मानं 34 चेंडूत 79 धावांचा तडाखा दिला, ज्यामुळे भारतानं पहिल्या T20 सामन्यात इंग्लंडला 7 गड्यांनी नमवीत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मानं धमाकेदार खेळी खेळली। अभिषेकनं अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक साजरं केलं। या 50सह त्यानं युवराज सिंगच्या खास विक्रमाशी बरोबरी केली आहे। अभिषेकनं 34 चेंडूत 79 धावांची खेळी केली आहे। कन्नडच्या सायगव्हाणमध्ये मेडिकल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। सोबतच मेडिकलचीही तोडफोड करण्यात आली आहे। बाहेरून येऊन गावात मेडिकल चालवत असल्यामुळे मारहाण केल्याचं कळतंय, तर मारहाण आणि तोडफोडीचा CCTV समोर आला असून आरोपींविरोधात कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान 4 विशेष वातानुकूलित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। या सेवांचा फायदा कोल्ड प्लेच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या चाहत्यांना होणार आहे। 25 आणि 26 जानेवारीला कोल्ड प्लेचा कार्यक्रम अहमदाबादमध्ये होणार आहे। एक सविस्तर बातमी पाहूयात। लातूरमधून बातमी समोर येते। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथल्या एका पोल्ट्री धारकाचे जवळपास 4200 बॉयलर कोंबड्यांच्या पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दरम्यान या कोंबड्यांच्या पिल्लांचं सॅम्पल हे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय। मात्र उदगीर येथे बर्ड फ्लूमुळे 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू पावल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगावात कोंबड्यांच्या पिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तर या धक्कादायक घटनेची दखल घेत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गावात पोहोचून पाहणीही केली आहे। या सगळ्या घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। 4200 पक्षी मृत झालेले आहेत। प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उपचारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले आहेत। पक्षी मेले होते त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून चुना टाकून त्याला
विल्हेवाट लावण्याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे. पुण्याच्या पवना नदीवरील फुलपाखरू आकारातील पुलाचं काम मुदत संपल्यानंतरही अपूर्णच आहे. 25 कोटी रुपयांच्या पुलावर 40 कोटी रुपयांचा खर्च झालाय. ठेकेदाराला दिलेली मुदतवाढ 26 जानेवारी रोजी संपतीये. या मुदतीतही काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्यामुळे नागरिकांना पुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य रेल्वेने रोहा स्थानकावर 5 मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. 25 जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार असल्यानं कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भायखळा आणि बोरिवलीमध्ये बांधकाम बंदी लागू केल्यानंतर या भागातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. दरम्यान समीर ॲपवरील नोंदीनुसार मात्र भायखळा आणि देवनार येथे वाईट हवेची नोंद झाली आहे. धाराशिवच्या आलियाबाद ग्रामपंचायतला दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण देण्यात आलं. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कामांची दखल घेत केंद्र सरकारकडून या गावाला निमंत्रण देण्यात आलं.